नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि कन्नड व सांस्कृतिक खाते यांच्यातर्फे रविवारी जगद्गुरू शंकराचार्य यांची जयंती साजरी करण्यात आली. कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री यांच्या वतीने शंकराचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पार्पण करण्यात आले. बेळगाव शहरातील कुमार गंधर्व कला मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी BR पाटील, VN कुलकर्णी, VN देशपांडे, RS कुलकर्णी, उमा देशपांडे, पद्मजा कुलकर्णी, सुमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. देशातील अनेक राज्यांमध्ये गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू आहे. बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारीही राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्याने दणका दिला. या वाऱ्यासोबतच वळिवाच्या सरीही कोसळल्या. बिहारसोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुचेरी, केरळ आणि कर्नाटकाच्या काही भागातही पावसाची नोंद झाली आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी व्यक्त केला. रविवारी KPCC कार्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले. भाजप सत्तेवर आल्यास मोदींचा कार्यकाळ केवळ 1 वर्षाचा असेल. या केजरीवाल यांच्या वक्तव्यावर भाजपने केलेल्या टीकेबाबत विचारले असता त्यांनी या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर येईल असे सांगितले. आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री SM कृष्णा यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे मणिपाल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयातील डॉक्टर सुनील कांत यांच्या नेतृत्वाखालील अतिदक्षता विभागातील डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे असे रुग्णालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पाईपलाईन रोड बेळगाव येथील श्री मारुती मंदिर ते विजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुतर्फा गटारींचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या 10-12 दिवसांपासून गटारींसाठी खोदाई करण्यात आली आहे. मात्र काम संतगतीने सुरू आहे. स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपाने याची त्वरित दखल घेऊन काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी रहिवाशातून केली जात आहे. सांभरा येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला दिनांक 14 मे पासून सुरुवात होणार आहे. ही यात्रा 9 दिवस चालणार असून यानिमित्त यात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 18 वर्षांनंतर ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा होत असून यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे भव्य मंडपानी 60 फुटाच्या रथाची उभारणी केली जात आहे. मंगळवार दिनांक 14 मे रोजी ब्राह्मी मुहूर्तावर अक्षतारोपण होईल. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीच्या रथोत्सवाला प्रारंभ होणार आहे. हा रथोत्सव शुक्रवार दिनांक 17 मे पर्यंत चालणार असून त्या दिवशी सायंकाळी 4 वाजता देवी गदगेवर स्थानापन्न होणार आहे. बुधवार दिनांक 22 रोजी देवी सीमेकडे जाणार असून त्या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी तरुण भारत न्यूजला दिली. यावेळी नागेश देसाई, सिद्राय येड्डी, मारुती जोगानी व इतर उपस्थित होते. विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले आहे. रविवारी सकाळी आनंदनगर वडगाव परिसरात ही घटना घडली आहे. साई कॉलनी आनंदनगर वडगाव परिसरातील एका नव्या बांधकामासमोरील सुमारे 35 फूट विहिरीत एक कुत्रा पडला. ही गोष्ट लक्षात येताच त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. सहाय्यक अग्निशमन अधिकारी अरुण माळोदे, नागप्पा बडवन्नवर, अल्लाभक्ष भंगारगुंड, SK पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पडलेल्या कुत्र्याला त्यांनी पाण्याबाहेर काढले. यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सांभरेची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदान होणार आहे. 18 वर्षांनंतर सांभरा श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरवण्यात येत असून यात्रोत्सवाच्या अनुषंगाने अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. 21 मे रोजी दुपारी 2 वाजल्यापासून श्री बसवन्ना तलावाशेजारील श्री महालक्ष्मी मैदानावर कुस्त्या होणार आहेत. यासाठी आखाडा तयार करण्यात येत असून ग्रामस्थ, पंचमंडळी, देवस्थान मंडळी, कुस्ती संघटनेच्या सहकार्याने मैदान उभारणी सुरू आहे. एकूण सुमारे 70हून अधिक कुस्त्या या मैदानावर होणार आहेत. या संदर्भात सांभरा कुस्ती कमिटीचे सदस्य यल्लप्पा हर्जी यांनी तरुण भारत न्यूज चॅनलला अधिक माहिती दिली. यावेळी मल्लप्पा मोगलाई, भुजंग गिरमल, मोहन हर्जी, अप्पानी येडी, कयूम अत्तार व इतर सहभागी झाले होते.
बेळगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात रविवारी सायंकाळी 5च्या सुमारास विजांच्या कडकडासह वळीव पावसाने तासभर हजेरी लावली. पावसाच्या सरींनी काही काळ वातावरणात गारवा निर्माण केला होता. उन्हाच्या चटक्यांमुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे असह्य झाले होते. त्यामुळे मोठ्या वळीव पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली होती. शनिवारी नंतर आज रविवारी सायंकाळी देखील 5च्या सुमारास आकाशात ढग जमून विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. खानापूर शहरात डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणात झाली असून शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले असून याकडे खानापूर आरोग्य विभागाचे तसेच नगरपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून डेंग्यूच्या साथीचा वाढण्याचा धोका निर्माण झाला असून वेळीच याच्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी नगरपंचायत आणि आरोग्य विभागाने क्रम घेणे गरजेचे आहे. विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील हालहळ गावात वीज पडून 2 मेंढ्या दगावल्याची घटना रविवारी उघडकीस आली. शिवसंगप्पा रायप्पा बेविनकट्टी हा किरकोळ जखमी झाला आहे. जखमीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबरोबरच विजापूर तालुक्यातील कवळगी गावात गाय दगावल्याची घटनाही घडली. जिल्ह्यातील बाळबत्ती गावातील मल्लप्पा बसप्पा पोप्प सर्वे क्रमांक 84/1 मध्ये राहत होता. दरम्यान शनिवारी सायंकाळी वळीवाच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुटले होते. या पावसात कुक्कुटपालन शेड उडून गेले तसेच वीज पडून 2 मेंढ्या दगावल्या. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याबरोबरच तालुक्यातील कवळगी गावातील हनुमंत सिद्धप्पा चलवादी यांच्या शेतातील गायीचा वीज पडून मृत्यू झाला अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. अक्षय तृतीयेच्या शुभदिनी पांगिरे ए येथील प्रगतिशील शेतकरी सुभाष अण्णासाहेब पाटील यांचे 99 बोधाचे कलम 171 रुपये इतक्या उच्चांकी दराने खरेदी करण्यात आले. जयसिंगपूर येथील सुभाषचंद्र नथामल रुनवाल या व्यापाऱ्याने शहा शांतीलाल मदनलाल जयसिंगपूर या बिचाईतदारासाठी सदर तंबाखू खरेदी केला. दरम्यान मधल्या काळात कृत्रिम मंदीच्या दिखाव्यातून भाव पाडण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला तंबाखू कवडीमोल दराने विकला. दरम्यान या उच्चांकी खरेदीमुळे अन्य उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळणार अशी आशा निर्माण झाली आहे. नारायणपूर जलाशयातून कालव्यांद्वारे आलमट्टी जलाशयातून मुळवाड सिंचन योजना आणि चिमलगी सिंचन योजना कालव्यांद्वारे बहुग्राम पाणी योजनांसाठी आणि इतर तलावांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. या काळात खबरदारीचा उपाय म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी सदर कालवा परिसरात 144 कलम लागू करण्यात आल्याची माहिती विजापूरचे जिल्हाधिकारी भुबलन यांनी दिली. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.